हीच हिमालय मोरे संघाला विनंती असेल. तसेच श्री अरविंद रघुनाथ सारंग यांच्याकडून या स्पर्धेकरता उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट्स क्रीज शूज ट्रॅक व टी शर्ट यांचा सुद्धा आभार. चला पंचांकडे जाऊया. पंच सामन्याची खून दर्शवता चालू होण्याची आपल्याला वेळ दिलेला आहे. हिमालय मोर्वे आयोजक असले तरी पण सुद्धा आपल्याला त्या वेळेमध्ये षटकं संपवायची आहेत आणि हिमालय मोर्वे वर्सेस सामना होतोय तो तांबर्डे. पहिला चेंडू सुंदर चेंडू होता, फॉलो मध्ये अडवायची होता पण या चेंडू सुट्टा हाताखालून आणि एक धाव घेतली जाते. धावसंख्या होती ती एक धाव. बारक्या कोबल मुंबईमध्ये ज्याची ख्याती आहे, पोलीस सेवेमध्ये असतात हे मोठमोठे फटके मारतात. जसे फटके मारतात आरोपीला तसेच आता फटके येतील का बॅटमधून? हो सूपचा फटका खेळायचा होता, पॅडवरती चेंडू आदळतोय. पंचांकडे जोरदार अपील होत आहे पण पंच नकारतायत. धाव संख्या होते होती 2 धावा. सामना चालू आहे डीएसएससी तांबर्डे वर्सेस हिमालय मोर्वे या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील सामना चालू होतोय. पाहूया हा सामना 3 षटकाचा आणि नाना निवतकर. काय सांगू नाना निवतकर, हिमालय मोर्वेला सुद्धा माहिती आहे नाना निवतकर काय आहे. मोठा फटका खेचायचा होता पण प्रत्येक चेंडू मोठ्या फटक्यासाठी नसतो, कारण 3 चेंडू होता. धावसंख्या होते फक्त 2 धावा. 1-2 धाव घेता घेता 2-3 फटके मोठे आले तर षटकामध्ये 10 धावा होऊ शकतात. मी चढवतोय पण चढत जाऊ नको आणि हे मला सांगत वारंवार 2 चेंडू निर्धाव. मला आयोजक सांगतायत की ही थोडीशी क्रॉस मॅच आहे. या मॅच मध्ये जो विन होईल तोच कदाचित दिवस गाजवेल आजचा, कारण थोडस का होईना जसं आपापसात वाद असतात तसेच वाद इथे पण आहेत. हिमालय मोर्वे आणि तांबर्डे. पाहूया 2 चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू गोलंदाजी एंडवर. अखूट टप्प्याचा चेंडू नाना निवतकर. गोलंदाज चेंडू खाली येतोय, झेल सुटतोय, दुसऱ्या धावेसाठी बारक्या धावतोय आणि सहज 2 धावा पूर्ण करतोय. असं म्हणू नये, गावागावात वाद हे होतच असतात पण पारंपरिक खेळ होतो. खेळामध्ये चढ उतार तर होतच असतात. मिठबाळ पंचक्रोशी मध्ये हे 2च गाभित गाव आहेत, हिमालय मोर्वे आणि तांबर्डे. खरोखरच वर चढ उतार बघतच असं. काय फटका खेचलाय नाना निवतकर आणि बॅट बघा कसं घेऊन जातोय नाना निवतकर. मी षटकार खेचलाय, मी काही कमी नाहीये. धावसंख्या होते ती 10 धावा. जरा मिनिंग पुरी करतोय माझ्या काम दे 2 वर नंतर देते. धाव संख्या होते ती 10 धावा. येऊ दे काय नाही झाली ओव्हर झाली. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. धाव संख्या होते ती 10 धावा. नाना निवतकर एका षटकाराने खेळतोय. बारक्या कुबलकडे जबाबदारी आहे. 2-3 मोठे फटके घ्यावे लागतील. खरोखरच तापलेला सामना आहे, कारण दुसऱ्या फेरीचा सामना आहे. हिमालय मोर्वे वर्सेस डीएसएससी तांबर्डे. हे खेळाडू एकमेकांमध्ये पण खेळत असतात, कधी कधी एकमेकाविरुद्ध पण खेळत असतात. पण आता सध्या गरज आहे ती आपल्या टी शर्ट वरच्या नावाची. तांबर्डे वर्सेस हिमालय मोर्वे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय धुरत. 3 षटकाचा सामना आहे. टायमिंग लावलेलं आहे मित्रांनो, सहकार्य करा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अक्षय धुरत गोलंदाजी एंडवर. नानासाठी हा चेंडू. नानाला वाटलं होतं वेगवान चेंडू येईल पण फसवा चेंडू, स्लोवर चेंडू टाकतोय अक्षय धुरत आणि बारक्या कुबल. पहिला चेंडू निर्धाव खेळतोय दुसऱ्या षटकातील. धावसंख्या होते ती 10 धावा. बारक्या आणि नाना. बारक्या कुबल स्ट्राईक एंडवर. अखूट टप्प्याचा चेंडू होता. वारंवार 2 चेंडू निर्धाव जात आहेत.
कोणाच्या डोक्यावरती टेन्शन येतंय, कारण सामना खूप महत्वाचा आहे. हा सामना विजय होईल तर पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहे. पाहूया काय होत आहे या सामन्यामध्ये. गाभी समाज म्हटल्यानंतर आपण एकमेकाचे पाहुणेच असतो, उन्हे दुने काढायचे नसतात. पुढचा चेंडू, टप्प्याचा चेंडू होता, उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन क्लिक करतोय, एक धाव घेतली जाते. 4 क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज या ठिकाणी येतोय आणि फेक करतोय. बारक्यासाठी आउट होण्यासाठी संधी होती, पण 2 धावा बारक्या घेतोय. धावसंख्या होते ती 12. बिनबाद 12. दुसरा षटक चालू असताना तांबडेक, DHSC तांबडेक वर्सेस हिमालय मोरवे. अक्षय धुरत गोलंदाजी एंड वरती, सुंदर गोल. पुढचा चेंडू, बारक्या लॉंगअपच्या दिशेने चेंडू खेळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चांगली फेक होते नॉन स्ट्रायकिंगला. एका धावेवर समाधान मानतोय नाना आणि बारक्या. धावसंख्या होते ती 13. बिनबाद 13. दुसरा षटक चालू असताना तांबडेक, काय चाललंय. नाना निवतकर एक षटकार मानतोय. पाहूया. अक्षय धुरत गोलंदाजी एंड वरती, मोठा फटका खेळायचा होता. फॉलो थ्रो मध्ये सुंदर फलंदाजी होते. खरोखरच एवढा वेगवान फटका अडवायचा गोलंदाजाला खूप कष्ट असतं आणि अक्षय धुरत तेवढं काम करतोय. आणि हा निर्धाव चेंडू, थोडस दडपण असेल नाना निवतकरच्या मनामध्ये. भाऊया फेटाळून लावतोय की मोठा फटका आणतोय. पुढे येऊन मस्त फटका खेळतोय कव्हरच्या दिशेने. या ठिकाणी एक धाव घेतली जाते, मिसफील्ड होते. नानाला धाव द्यायची होती, बारक्या नकार देतोय. काही चेंडू शिल्लक असतील या दुसऱ्या षटकातील. कदाचित वाटत असेल बारक्याला आपले हात खोलावे, पण जकडून ठेवलाय बारक्यासारख्या बॅट्समनला अक्षय धुरतने. पंच चेंडू बघा, षटक संपलाय. मी बोलण्याच्या नादामध्ये तुमचा पण लक्ष नाही दिसतोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. दोन्ही पंचांना विनंती असेल लक्ष द्या प्लीज, सामन्याकडे लक्ष द्या. धावसंख्या होते ती 14 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 7 धावांची सरासरी पाहायला मिळते या सामन्यामध्ये. आणि शेवटचे 6 चेंडू 14 धावा. जरी 25 धावापर्यंत गेलो तरी सामना कोणीही सोडणार नाही हे दोन संघ, एवढं मी लिहून देतोय. आणि शेवटचं षटक येत आहे ते दत्तात्रय लोणे, एक अष्टपैलू खेळाडू हिमालय मोरवेचा हा षटक घेऊन येतोय. आणि त्याच्या समोर असेल एका षटकारानिशी खेळतोय तो नाना निवतकर. जवळजवळ 45-50च्या आतमध्ये असलेला हा खेळाडू, पण तेवढी ताकद आहे कारण कर्णधाराचा विश्वास आहे त्याच्यावरती. पहिला चेंडू, मोठा फटका घेतोय, कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय, एक धाव घेतली जाते, सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेवरच दोन्ही फलंदाज समाधान मानतात. धावसंख्या होते ती 15 धावा. बिनबाद 15. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, कारण 3 षटकाचा हा सामना आहे. फक्त 18 चेंडू खेळायला मिळणार आहेत. 18 चेंडू मध्ये तुम्ही किती धावसंख्या उभारता यावरती दुसरा संघ बॅटिंग करणारा येणार आहे. शेवटचे 5 चेंडू, बारक्या आता बॅटला रुमाल लावताना दिसतोय, पण दत्तात्रय लोणे गोलंदाजी एंड वरती, गोलंदाजीसाठी तयार. टप्प्याचा चेंडू होता, फसवा चेंडू टाकलेला दिसतोय आणि स्वतः दत्तात्रय लोणे या ठिकाणी झेल घेतोय. आणि एक गडी सुद्धा या ठिकाणी बारक्या कुबलच्या स्वरूपात बाद होतोय तांबडे संघाचा. किती वर झालं, किती टोटल काय? धाव संख्या होते ती 15. एक गडी बाद 15. बारक्या वैयक्तिक 4 या धाव संख्येवरती माघारी परततोय. 13 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत, 4 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव संख्या होते ती 15. एक गडी बाद 15. आणि त्याची जागा घेतोय, बारक्याची जागा घेतोय नवीन फलंदाज शुभम कुमटेकर. दत्तात्रय लोणे गोलंदाजी एंडवर. सुंदर चेंडू, ब्लॉकचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय, एक धाव घेतली जाते. फटके काही हात खोलायला देत नाही दत्तात्रय लोणे. मात्र एका षटकारानिशी येतोय तो आता मात्र नाना निवतकर. धाव संख्या होते ती 16. एक गडी बाद 16. तिसरं षटक चालू असताना DHSC तांबडेक, दत्तात्रय लोणे गोलंदाजी एंडवर.
अकुटप्प्याचा चेंडू पुढे येऊन मोठा फटका खेळतोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय. 20 फीट ढोलतोय काय एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा धोका पत्करतोय काय. मात्र संदीप धुरसर या ठिकाणी चुकतायत आणि नाना निवतकर सुरक्षित क्रीज मध्ये. धावसंख्या होते ती 18. एक गडी बाद 18. 2 चेंडू शिल्लक. मी म्हटलं 18 चेंडू 18 20 22 धावा झाल्या तरी सामना रंगतदार होणार आहे. कारण परिस्थिती तशी आहे. एका षटकारानिशी खेळतोय नाना निवतकर. पुढचा चेंडू फुलटा चेंडूचा समाचार घेतोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. बीट होतोय आणि या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 20. शेवटचा चेंडू कदाचित या इनिंगचा असेल. पाहूया. नाना निवतकर दमलेला दिसतोय. कारण जवळजवळ 45-50 आसपास वय असलं. 30 षटकं उन्हामध्ये खेळायचे सवय नसते. पण आपल्या गावाचं नाव असतं आणि गावासाठी आपण खेळत असतो. ही जबाबदारी असते. तरुण मुलांनी हे पण बघा. पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता. चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेने आणि धाव संख्या होते ती 1 गडी बाद 21 धाव. म्हणजे 18 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष उभं राहतंय ते हिमालय मोरवे या संघासमोर. पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजयी होतो. 18 चेंडू आणि 22 धावा. सामना अजून संपलेला नाहीये कारण मित्रांनो एक इनिंग अजून बाकी आहे. धन्यवाद. मी थोड्या वेळासाठी या ठिकाणी रजा घेतोय. माझे मित्र सहकारी अभय शेलटकर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत. धन्यवाद. धन्यवाद दादा. देवबाग संघाच्या संघनायकाने त्वरित नाणेफेकीसाठी पॅव्हलियन कक्षामध्ये यायचे. देवबाग संघाचा संघनायक दीपू मंदिर तांबवडे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 3 षटकांमध्ये 21 धावा कुठल्या तर 22 धावांचं आव्हान ठेवले. ते म्हणजे अर्थातच हिमालय मोरवे संघासमोर. निश्चितपणे पुढील फेरीत आपल्याला जर प्रवेश करायचा असेल तर आपल्याला आपल्या सांघिक कामगिरीवरती अधिकचा भर द्यावा लागेल. निश्चितपणे वरचढ अशा प्रकारची खेळी आपल्याला करावी लागेल. निर्धारित 18 चेंडूंमध्ये आपल्याला 22 धावांची आवश्यकता आहे याची आपण नोंद घ्यायची. यानंतर होणारा सामना म्हणजे वाडातर वर्सेस महापुरुष देवबाग. लगेचच काही क्षणातच दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल आजमेला जाईल. तदनंतर त्यांच्या निर्णयानंतर लगेचच मॅचला प्रारंभ करण्यात येईल. पंचांना विनंती आहे आपण सामन्याला लवकरात लवकर प्रारंभ करावा. तांबर्डे संघास विनंती असेल आपण आपले क्षेत्ररक्षण त्वरित पांगून घ्यायचे. तर हिमालय मोरवे संघाच्या वतीने बीवीचे शिलेदार मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच जर्सी क्रमांक 45 दत्तात्रय लोणे आणि त्याच्या 7ला जातो तो म्हणजे अर्थातच अक्षय धुरत. 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी बिनीचे शिलेदाराच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात दत्तात्रय लोणे आणि अक्षय धुरत. तांबर्डे संघास विनंती राहील आपण आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचे जेणेकरून सामन्याला लवकरात लवकर प्रारंभ करण्यात येईल. आपल्यामुळे सामन्याला विलंब होणार नाही याची आपण नोंद घ्यायची. गावित समाज टुर्नामेंट 2025 मला वाटतं या मोसमातील ही पहिलीच टुर्नामेंट असावी. तांबर्डे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 3 षटकांमध्ये तब्बल 21 धावा कुठल्या तर 22 धावांचं एक आव्हान ठेवले ते म्हणजे हिमालय मोरवे संघासमोर. यानंतर होणारा सामना वाडातर वर्सेस महापुरुष देवबाग आणि या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल आजमेला गेलेला आहे आणि मला वाटतं निश्चितपणे दरम्यान महापुरुष देवबाग संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय तर वाडातर 11 संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. चला तर मित्रांनो जाऊया मैदानाकडे. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि सांघिक पहिलं इनिंगचा श्रीगणेशा करणारा षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज नंदू सबका बंधू. पहिला चेंडू घेऊन समोर असेल मला वाटतं निश्चितच दत्तात्रय लोणे. इथे मात्र लेग साइडच्या दिशेने एक मोठा उत्तुंग खणखणीत
BSNL टीम टबाकटमटम षटकार पाहायला मिळतोय. धावांचं श्री गणेशा करण्यासाठी 6 धावांचा पाऊस आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धावांनिशी सांघिक धावसंख्या ही 6 होते. एका चेंडूच्या सांगत एकेरीस बिनबाद 6 अशी धावसंख्या. 22 धावांचा पाठलाग करत असताना नंदू पुढचा चेंडू घेऊन समोर असेल. पुन्हा एकदा दत्तात्रय यावेळी सुद्धा लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू तटवण्याचा प्रयत्न आणि हाही चेंडू जातोय सीमा पार. षटकार. या षटकारानिशी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच डझनभर संख्येवरती म्हणजेच 12 वरती. 2 चेंडूंच्या सांगत एकेरीस 12 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर पटलावरती 22 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र वाऱ्याची झोग आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच धूळ ही मैदानाबाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरा चेंडू घेऊन नंदू समोर दत्तात्रय यावेळी बॅटची एज घेऊन चेंडू फायनलच्या दिशेने ट्रॅव्हल करत होता. मोरेश्वर भाबल याचं सूर्य क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. 1 धाव निघते. एका धावेनिशी सांघिक धावसंख्या पुढे जाताना दिसते ती म्हणजे 13 वरती. आता मात्र स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. आता अक्षय धुरत नामक फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच या चेंडूवर सुद्धा मोठा फटका खेळायचा मानस असेल तो म्हणजे अक्षय धुरत याचा. नंदू पुढील चेंडू घेऊन समोर असेल अक्षय धुरत. पाहायचे अक्षय या चेंडूवरती कशा प्रकारे तुटून पडतोय, कितपत धावा जमवतोय. ऑफसाईडच्या दिशेला चेंडू टोलवायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मात्र हा प्रयत्न राहतो. चेंडू निर्धाव म्हणून गणला जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते 13. पुढील चेंडू घेऊन नंदू समोर असेल. पुन्हा एकदा अक्षय धुरत सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तुंग टोलावलेला चेंडू आणि चेंडू खाली मला वाटतं निश्चितपणे क्षेत्ररक्षण घेतोय आणि इथे मात्र संकेत कुबल कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गगनचुंबी अशा प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला निश्चितच मिळाला असता परंतु फटक्याला लांबी प्राप्त झाली नाही आणि इथे मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनिशी सांघिक धावसंख्या उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच 15 या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा नंदू समोर असेल अक्षय. पाहायचं अक्षय या चेंडूवरती कशा प्रकारे तुटून पडतो. हो कोलवर पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र षटकाची सांगत होते. एका षटकाचं सांगत एकेरीस बिनबाद 15 अशी धावसंख्या स्कोअर पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. राहिलेल्या 12 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 7 धावांची आवश्यकता राहील ती म्हणजे हिमालय मोर्वे संघाला विजयश्री संपादन करण्यासाठी. यानंतर होणारा सामना तो म्हणजे महापुरुष देवबाग वर्सेस वाडातरी 11 संघ. दरम्यान महापुरुष देवबाग संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय तर फलंदाजीसाठी पाचारण केले ते म्हणजे अर्थातच वाडातर 11 संघाला. दरम्यान वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अर्थातच संकेत कुबल. षटकाला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू घेऊन संकेत कुबल स्ट्राईक यांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. आता अर्थातच दत्तात्रय लोणे यावेळी लेग साईडला एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार खेचला जातो. या चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या उभारी घेताना दिसते. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे अर्थातच 19. राहिलेल्या 11 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ मला वाटतं 3च धावांची आवश्यकता राहील ती म्हणजे विजयश्री संपादन करण्यासाठी हिमालय मोर्वे संघ. तेव्हा संकेत आपल्या भारतातील दुसरा बाण घेऊन सज्ज होतोय. समोर असेल पुन्हा एकदा दत्तात्रय लोणे बॅटीची ढाल करून. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळायचा होता परंतु अलॉंग द कार्पेट आणि चेंडू 38 सर्कल मध्ये अडविला जातोय परंतु 1 धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते. राहिलेल्या 10 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 2 धावांची आवश्यकता विजयश्री संपादन करण्यासाठी हिमालय मोर्वे संघाला. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने बऱ्याच कालावधीनंतर अक्षय धुरत नामक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू
यावेळी उंच टोलवायचा प्रयत्न होता आणि मला वाटतं इथे निश्चितपणे झेल बाद होऊन तंबूच्या दिशेने परतताना दिसेल तो म्हणजे पहिल्या गड्याच्या स्वरूपात अक्षय धुरत. सांघिक 20 या धावसंख्येवरती तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. अर्थातच अक्षय धुरत नामक फलंदाज तर त्याची जागा भरून काढण्यासाठी अर्थातच वन डाऊनच्या स्वरूपात येतोय ओमकार. हिमालय मोर्वे संघाचा वन डाऊनच्या स्वरूपात ओमकार नामक फलंदाज मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहिलेले 9 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता राहील. पाहायचे संकेत अजून कितपत फलंदाजांना जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतोय. पुढील चेंडू घेऊन संकेत कुवल नामक गोलंदाज गोलंदाजीवरती तयार होतोय. पुढचा चेंडू यावेळी ओमकार फाईन लेगच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु प्रयत्न हा असफल होतोय आणि चेंडूची निर्धाव म्हणून गणना केली जाते. खूप सुरेख अशा प्रकारच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला इथे पाहायला मिळते. कामोठीच्या या दिबा पाटील मैदानावरती हिमालय मोर्वे आयोजित गाभित समाज टुर्नामेंटच्या निमित्ताने संकेत कुबल याच्या गोलंदाजीचं एक चांगलं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू अर्थातच फलंदाज सफल होतोय, पॉईंटच्या दिशेने हलके स्टेअर करतोय आणि मला वाटतं हा विनिंग चौकार असावा. चौकाराची मोहर उमटवली जाते आणि या चौकारांची सांघिक धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. याचाच अर्थ असा की हिमालय मोर्वे संघ तांबरडेक संघावरती विजयश्री संपादन करून पुढील फेरीत प्रवेश करतोय. दरम्यान या सामन्यातील सामनावीर म्हणून नाना निवतकर यांना निमंत्रित करण्यात येत आहे. तरी आपण नाना निवतकर आपण पॅव्हलियन कक्षापाशी येऊन आपला हा बहुमान स्वीकारायचा आहे.